एक्सवर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्या पोस्टचा दावाच आहे की पपईच्या बिया गिळल्या तर गर्भधारणा होत नाही. ते एक नॅचरल कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे. त्या पोस्टला सुमारे 46,000हून जास्त व्ह्यूज आहेत. ती पोस्ट असंही सांगते की जर तुम्ही रोज पपई खाल्ली तर तुम्हाला गर्भधारणा होणारच नाही. पण हे खरंच कितपत सत्य आहे? तर दावा काय आहे? पपईच्या बिया न चावता तशाच गिळल्या तर गर्भधारणा होत नाही. आजवर प्राण्यांवर केलेले अभ्यास सांगतात की पपयांच्या बियांचा फर्टिलिटीवर परिणाम होतो, पण आजवर महिलांवर ह्या संदर्भातले काही संशोधन करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे महिलांच्या पुनरुत्पादनावर त्याचा काही परिणाम होतो हे सिद्ध झालेले नाही. काही पुरावे असं सांगतात की अर्धी कच्ची अशी गारसलेली पपई खाल्ली तर गर्भपाताची शक्यता वाढते. त्यात लॅटेक्स आणि पपेन असतं, त्यामुळे गर्भाशय आकुंचन पावतं. पण ह्याचा अर्थ असा मुळीच नाही की पपईच्या बिया हे उत्तम आणि भरवशाचं गर्भनिरोधक म्हणून वापरता येतं. मॅक्स हेल्थ केअरच्या स्त्रीरोग आणि प्रसूती विभागाच्या प्रमुख आणि संचालक डॉक्टर अनुराधा कपूर ह्या संदर्भात सांगतात की पपईच्या बियांचा पुनरुत्पादन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, पण पपईच्या बिया म्हणजे गर्भनिरोधक नव्हे. पपईच्या बियांमुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते, पुरुषांचा स्पर्म काउंटही कमी होऊ शकतो, पण गर्भनिरोधक म्हणून त्यांचा उपयोग करावा का? तर अजिबात नाही. नॉट रेकमेंडेड.